सो स्टुडंट, आता आपण जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे, जी की 9.77 आली होती, राईट. आता आपण काय करू, एक क्वेश्चनला थोडं सॉल्व्ह करू. जसं की प्रश्न हा आहे की ही जी ची जी व्हॅल्यू आहे आपण कॅल्क्युलेट केलेली, ही अर्थच्या सरफेसवर सगळीकडे सेम असते का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण की अर्थचा जो सरफेस आहे हा स्पेरिकल नाही आहे एक्झॅक्ट. आता स्पेरिकल म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येते बघा, जर आपण म्हटलो स्पियर, तर स्पियर कसा असतो, असा कंप्लीट गोल असतो. आणि आपण जर पाहिलं तर हा सगळीकडून सेम असतो. म्हणजे सेंटर पासून जर डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं त्याच्या काठापर्यंत, तर हे पूर्ण काय, इथे जर का 2 असेल तर इथे पण 2 आहे, इथे जर 4 असेल तर इथे पण 4 आहे. म्हणजे हे काय, रेडियस त्याची ऑलमोस्ट सेम असते. तुम्ही अर्थच्या सरफेसवर कुठेही जा, इथे जरी गेले तर त्याची रेडियस तेवढीच असणार, म्हणजे एका सर्कलच्या अर्थ म्हणल्यापेक्षा. तर याचं काय, सगळीकडे गेल्यावर तुमचे रेडियस सेम राहणार. हे कशाच्या बाबतीत आहे, सर्कलच्या बाबतीत, स्पियरच्या बाबतीत, ठीक आहे. पण आता अर्थचा जर आपण शेप कन्सिडर केला तर अर्थचा शेप हा एक्झॅक्ट स्पियर नाहीये. कारण अर्थ कशी आहे तुम्ही इथे बघू शकता. आता अर्थचं चित्र अशा प्रकारे, म्हणजे ही काय, हे दोन आहे त्याचे पोल्स, आणि पोलवर कशी आहे, थोडी चपटी आहे, चापट आहे इथे, म्हणजे त्याला फ्लॅट सरफेस म्हणू शकतो. आणि तेच जर का दोन इक्वेटरची गोष्ट केली तर इक्वेटरवर कशी आहे, ब्लड म्हणजे हे झालेली आहे ती, काय म्हणतात त्याला, फुगीर भाग आहे, थोडा फुगलेली आहे. तर त्याला आपण म्हणतो इक्वेटर. आणि तिथे अर्थची रेडियस जी आहे ती मोठी आहे, आणि ऍज कम्पेअर टू पोल, पोलवर रेडियस छोटी आहे, अर्थवर इक्वेटर रेडियस मोठी आहे. तर आपण सिम्पली असं म्हणू शकतो. तर आता त्या आपण काय करू, दोन्ही ठिकाणी अर्थची रेडियस तर आपण बघितली छोटी आणि मोठी आहे, तर इथे व्हॅल्यू कशी चेंज होते ते बघू. आता आपल्याला एक्झॅक्ट माहित आहे की जी ची जी व्हॅल्यू आहे, जी इक्वल्स टू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही आलेली आहे, राईट. आता ही व्हॅल्यू जी असणार आहे ही अर्थची कॉमन जी ची व्हॅल्यू आहे इक्वेटरवरची. तेच जर आपण पोलवर जी ची व्हॅल्यू म्हटली तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. म्हणजे आता बघा दोन व्हॅल्यूज मध्ये डिफरन्स आहे. कारण काय, की अर्थ जे आहे पोल्सवर फ्लॅटर आहे, म्हणून पोलवर काय होणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त लागणार. ही पोल्सची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. तर पोलवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे, कारण की काय, तिथे रेडियस कमी आहे. आणि साहजिक गोष्ट आहे, जिथे डिस्टन्स कमी तिथे फोर्स जास्त लागते. म्हणून सिम्पली आपण म्हणू शकतो फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर, असं आपण म्हणतो. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला फोर्स काय, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. इट मीन्स दॅट आता पोल्सवर काय आहे, डिस्टन्स कमी आहे म्हणून फोर्स जास्त लागत आहे. आणि तीच जर इक्वेटरची गोष्ट केली तर इक्वेटरवर काय आहे, की इथे लागणारा जी फोर्स आहे ती कमी आहे, कारण की डिस्टन्स त्याच्यामधलं जास्त आहे. जसं की आपण अर्थच्या डायग्राम मध्ये बघितलं होतं की इक्वेटरवर अर्थ जी आहे तिथे रेडियस जास्त आहे आणि पोलचं रेडियस कमी आहे. त्यामुळे जी ची जी व्हॅल्यू असते ही अर्थच्या सरफेसवर सगळीकडे सेम नसते. आलं लक्षात? आता याचं आन्सर समजलं तुम्हाला. आता बघू ही अर्थची जी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ही डेप्थ मध्ये कशी चेंज होते. जसं जसं आपण खोल जातो तर तेव्हा त्या व्हॅल्यू मध्ये काय डिफरन्स होतो, काय फरक पडतो.